आता आपल्याला त्या लसावी आणि हे मसावी पाहायचे. त्या लसावी आणि मसावीचं तुम्हाला सगळं लहानापासून माहिती आहे. काय मसावी म्हणजे महत्तम सामायिक, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक. पण लहानात लहान आणि मोठ्यात मोठं. पण नेमकं वी म्हणजे काय हे कळायला. वीचा अर्थ काय होतो? काल का सांगितलं ह्या वीचा अर्थ होते विभाजक. त्या वीचा अर्थ काय होतो? विभाजक. आणि या वीचा अर्थ होते विभाज्य. आता आपल्याला एक कन्सेप्ट बघायची कोणती? विभाजक आणि विभाज्य. कशाला म्हणायचं? काय बघायचं? विभाज्य आणि विभाजक. विभाजक म्हणजे काय? भाग घालणारा. विभाजक म्हणजे काय? भाग घालणारा. एखाद्या संख्येचे विभाजक हे मर्यादित असते, पण विभाज्य मात्र अमर्यादित असते. म्हणजे काय? एक साधं उदाहरण पाहूयात आपण. आपल्याला पाहिजे 18 चे विभाजक. आता जर तुम्ही जर लक्षात घेतला 18 चे विभाजक, कुठल्याही संख्येचा लहानात लहान विभाजक हा एक असतो. हे लक्षातच ठेवायचं. कुठल्याही संख्येचा जेव्हा कोणीच विभाजक नसतो तेव्हा त्याचा एक हा विभाजक असतो. म्हणून कोणत्याही संख्येचा लहानात लहान विभाजक किती? तर तो एक. आणि मोठ्यात मोठा कोणता? तर स्वतः ती संख्या. विभाजकाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. आता 18 चे विभाजक, 18 चे विभाजक घ्यायचं आहे. 18 ला कोणत्या संख्येने भागलं? 1 न जाते, 2 न जाते, 3 न जातो, 6 ने जातो, 9 ने जातो आणि 18 ने जातो. हे एक आपल्याला सोपं गेलं. 18 चे म्हणजे पाडे पाठ आहेत. 18 ही संख्या लहान आहे, पण एखादी मोठी संख्या दिली मग त्या संख्येची विभाजक कसं काढायचं? समजा संख्या कोणती आहे? 96 आहे. 96 चे विभाजक किती? आता एक 96 चे विभाजक तुम्हाला काढण्यासाठी काय केलं पाहिजे? 96 कोणत्या संख्येच्या पाड्या देते ती आपल्याला बघितलं पाहिजे. एक. मग तेवढे आपल्याला पाड्या पाडायचे का? नाही. मग 96 चे विभाजक काढायचे असतील तर ह्याला सोपी पद्धत घ्यायची. कोणती? की पहिले 96 चे मूळ अवयव पाडायचे. 96 चे काय पाडायचे? मूळ अवयव. मूळ अवयव ज्याला मूळ संख्येने भाग करायचा. म्हणजे 96 ला पहिल्याला 2 ने भाग जातो. बे एक बे, बे चोक 8 आणि बे आठी 16. पुन्हा 2 ने भाग जातो. बे दोन्ही 4 आणि बे चोक 8. पुन्हा 2 ने भाग जातो. बे एक बे, बे दोन्ही 4. पुन्हा 2 ने भाग जातो. बे सक 12. पुन्हा 2 ने भाग जातो. बे त्रिक 6 आणि पुन्हा 3 ने भाग जातो. 3. हे झाले याचे मूळ अवयव. ह्याचे मूळ अवयव कोणते झाले मग? आता 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. मला वाटतं 2 किती वेळ झालेला आहे? 5 वेळ झाले. 5 वेळ झाले. म्हणजे हे किती झालं? 2 चा 5 वा घात. आणि 3 किती वेळ झाले? 1च वेळ झाले. म्हणजे 3 चा पहिला घात. ह्याचे जेव्हा आम्हाला मूळ अवयव काढायचे तर अशा वेळेस त्या 5 मध्ये प्लस 1 मिळवा आणि या 1 मध्ये प्लस 1 मिळवा. म्हणजे ह्याचा घातांकी झाला 6 झाला. ह्याचा घातांकी झाले 1 आणि 1 2 झालं. त्या दोघांचा गुणाकार करा. 6 दुनी 12. 96 चे एकूण 12 विभाजक मिळतात. आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडतो 96 चे एकूण विभाजक किती? तर 96 चे 12 विभाजक. 12 विभाजक काढण्याची पद्धत. तुमच्या तर लक्षात येत असेल बाबा सर नेमकं कोणकोणते आहे? मग नेमके कोणकोणते काढायचे ते पण काढता येईल. 96 चे एकूण विभाजक किती? 12 विभाजक कसं काढायचं? ह्या प्रकारे काढायचं. मग एखाद्या संख्येचे विभाजक कसे असतात? मर्यादित असतात. मर्यादित. पण एखाद्या संख्येचे विभाज्य मात्र अमर्याद असतात. हे विभाजक आणि विभाजक मधला फरक. आता तुम्हाला हे विभाजकाची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. विभाजक. आता आपल्याला हे पाहिजे की या दोघांना यादी पद्धतीवरून आपल्याला मसाई कसं करायचं. आता इथे मी दुसरी संख्या घेतो. कोणती? 24 चे विभाजक.
लक्षात घ्या 24 चे विभाजक 24 चे विभाजक काय 24 ला कोणकोणत्या संख्येने भाग करते मग 1 न जातो 2 न जातो 3 न जातो 4 न जातो 6 न जातो 8 ने जातो 12 ने जातो 24 ने 24 चे विभाजक बघा 24 चे विभाजक किती झाले टोटल जर तुम्ही मोजला तर 4 4 आणि 4 8 विभाजक झाले 24 चे विभाजक लक्षात मग या 24 च्या विभाजक एकूण झाले 8 विभाजक झाले मग आम्हाला आता ह्याच्यामध्ये पाहिजे की दोघांमधला सामायिक विभाजक कोणाचं 18 व 24 चे सामायिक विभाजक आता बघा सामायिक विभाजक 18 व 24 चे सामायिक विभाजक कोणकोणते मिळाले मग 1 2 3 आणि 6 हे सामायिक विभाजक मिळाले बरोबर आहे यापैकी मोठा विभाजक कोणता आहे मोठा विभाजक कोणता मिळाला किती मिळाला बरोबर 6 मिळाला हा 6 म्हणजेच काय झाला 18 व 24 चा मसावी बघा मसावीची कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असणार मसावी कशाला बनायचं की ज्या दोन संख्या आहेत त्या दोन्ही संख्येला ज्या संख्येनी भाग जातो त्याच्यापैकी सर्वात मोठा जो अवयव असतो जो विभाजक असतो तो म्हणजे मसावी आता इथं 18 आणि 24 ला एक भाग चाललाय 2 न चाललाय 3 न चाललाय 6 ने चाललाय पण आता मसावीचा अर्थ काय मोठ्यात मोठा म्हणून त्याचं उत्तर आलं 6 याला म्हणायचं मसावी मग तुमच्या डोक्यात आता दुसरी कल्पना यायला पाहिजे सर मग 5 ला आणि 7 ला कोणत्या संख्येने भाग जातो 7 संख्या मग ज्या संख्यांना कुठल्या संख्येने भाग जात नाही त्यावेळेस त्या संख्यांचा मसावी हा 1 असतो त्यावेळेस त्याचा सामायिक अवयव हा 1च असतो आणि त्यामध्ये जेवढ्या मूळ संख्या आहेत सर्व मूळ संख्या क्रमवार जर तुम्ही घेतला क्रमवार विषम संख्या क्रमवार समूळ संख्या या सर्व संख्यांचा मसावी हा 1च असतो उदाहरणार्थ 5 7 घ्या 11 12 घ्या क्रमवार सम नैसर्गिक संख्या झाली कुठली क्रमवार सम नैसर्गिक संख्येची जोडी ती काय असते समूळ संख्येची जोडी असते त्यांचा मसावी हा 1च असतो हे झालं आपलं काय विभाजन आता आपल्याला काय पाहिजे विभाज्य लक्षात ठेवा आम्हाला आता पाहिजे आता 12 चे विभाज्य 12 चे विभाज्य म्हटलं की आपल्याला माहिती आहे बघा काय 18 आहे ना पहिल्यांदा घेऊ 18 चे विभाज्य आता 18 चा शेवट कुठे व्हायला विभाजकामध्ये 18 नाही व्हायला ज्याचे शेवट जिथून होतो तिथून विभाज्याची सुरुवात होते तिथून विभाज्याची काय होते सुरुवात म्हणजे 18 चा विभाज्य 18 36 54 72 90 108 त्यानंतर 126 अनंत म्हणजे आता याच्यावर काय लक्षात आलं एखाद्या संख्येचा लहानात लहान विभाज्य हा स्वतः ती संख्या असते पण मोठ्यात मोठा काढा सांगता येत नाही कारण एखाद्या संख्येचे विभाज्य अमर्याद असतात 18 ने भाग जाणाऱ्या संख्या अमर्याद आहेत म्हणजे विभाज्य म्हणजे काय ज्या एखाद्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या त्या संख्येच्या पाड्यात येणाऱ्या संख्या त्या संख्येच्या पटीतील संख्या म्हणजे विभाज्य असते आणि विभाज्य कसे असतात अमर्याद आहे अमर्याद जसं ह्याचे भेटले आम्हाला तसं 24 चे विभाज्य
24 चे विभाज्य बघा. इथं पण 24 एक 24, 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 पाचा 120, 24 सग 144. इथं पण येते बघा 18 144 वगैरे हे पुढे येते. आता ह्याच्यामध्ये सामायिक विभाजक बघा दोघांमध्ये. कोणता विभाजक बघायचा आम्हाला? सामायिक विभाजक. सामायिक दोघांमध्ये सामायिक कोणते आले? विभाज्य. सामायिक विभाज्य. सामायिक विभाज्य कोणता आहे? 72, 72, 144, 144. आता जे 72 मिळाले ना, या 72च्याच पटीत संख्या येतात पुढे. म्हणजे 72 एक 72, 72 दोन्ही 144, 72 त्रिक 216 आहे, 72 चौक 288. ह्या संख्या पुढे तुम्हाला कॉमन मिळतात, सारख्या मिळतात. कोणाच्या? जे लहान मिळाली ना त्या संख्येच्या पुढे त्यांच्या पटीतल्या संख्या कॉमन मिळतात दोघांमध्ये. म्हणून या दोघांचा सामायिक विभाज्य 72 आणि 144 पुढे पण असे अनंतापर्यंत मिळतात ना आपल्याला 72च्या पटीत. मग जो लहानात लहान विभाज्य असतो, म्हणून लहानात लहान विभाज्य कोणता आलाय? लहानात लहान विभाज्य. लहानात लहान विभाज्य बरोबर किती आलेला आहे? 72. हे 72 म्हणजे काय असतो? 18 व 24 चा लसावी. ही असते लसावीची कन्सेप्ट. लसावी जरी नावाने लहान असेल तर त्याची किंमत ही मसावीपेक्षा मोठी आहे, आणि मसावीचं नाव जरी मोठं असेल तर त्याची किंमत ही लहान आहे. लक्षात घ्या. म्हणजे यांच्या दोघांचं नाव असं आहे, नाव मोठं लक्षण होतं, हे असं आहे. लक्षात घ्या. मसावीचं नाव जरी मोठं असेल तर त्याची किंमत मात्र लसावीपेक्षा कमी. लक्षात घ्या. काय अडचण आहे? काय अडचण? हा भाग लिहून घ्या.